नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 25 जूनचा भाग तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो सॉरी, काल मला रिव्ह्यू देता आला नाही. माझी तब्येत ठीक नव्हती हो. काल खूप खोकला होता. काय करणार, एखाद्या वेळेला तब्येतीमुळे व्हिडिओ स्किप करावा लागतो. ठरलं तरचाच मी कसाबसा रिव्ह्यू दिला. आज माझी तब्येत अगदी चांगली आहे. काल ताप होता आणि खोकला खूप येत होता. आज आता बरं वाटते, त्यामुळे रिव्ह्यू देतीये. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये भयंकर गोंधळ सुरू आहे. आजचा रिव्ह्यू जरा मजेशीर देणार आहे बरं का मी. काल तुम्ही मिस करत होतात ना मला, मी पण खूप मिस केलं तुम्हा सगळ्यांना. या मानिनीताई खूप संतापलेल्या असतात. त्यांच्या पुन्हा अंगात आलेलं आहे. काव्या न सांगता सवरता घर सोडून गेली आहे. नंदिनी म्हणते, आई मी ना घरी फोन करून बघते, माहेरी कदाचित तिकडे गेली असावी. पार्थ म्हणतो, नको नको, घरच्यांना कशाला टेन्शन देताय, तुमच्या आईनं टेन्शन येईल ना तिकडे नसतील गेल्या त्या तर. आता हा जीवा म्हणतो, नाही नाही नंदिनी, तू बघच फोन करून. पार्थ म्हणत असतो, मी अनिशाला फोन केलाय, मी त्यांना मेसेज करून सांगितलंय की घरी जाऊन बघा सहज म्हणून. आता हा जीवा म्हणतो, अरे दादा करू तर दे फोन, बघूत ना कुठे आहेत काय नाही, कळेल ना आपल्याला. आता या नंदिनीने फोन लावलाय बरं का, पण आता फोन लागत नाहीये माहेरी. मानिनताई म्हणतात, अगं बाई काय झालं. आता नंदिनी म्हणते, फोन नाही लागत आहे. मग आता आरूला फोन करणार असते, ती त्यांची लहानी बहीण नाही का तिसरी. मग आता नंदिनी म्हणते, ती पण ट्रेकला गेली, आता काय करायचं. पार्थ म्हणतो, तुम्ही दोघं आईजवळ थांबा, मी बाहेर शोधून येतो. त्यावर मानिनताई म्हणतात, माझ्याजवळ काय थांबायचं आहे, मी काय लहान आहे का, मी पण येते तुमच्या सोबत. काव्याला पाहिल्याशिवाय मला शांतता लाभणार नाहीये. मानिनताई असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, आई नका टेन्शन घेऊ, इथेच असेल ती. मग ही नंदिनी विचारते, पार्थ तुम्हाला काही बोलली का ती जाण्याआधी. मग मानिनताई म्हणतात, अगं बाई मी तिला जीवाला चहा द्यायला सांगितलं होतं सकाळी, त्याच्यानंतर दिसलीच नाही ती आम्हाला. मग पार्थ आता या काव्याला बाहेर रस्त्यावर शोधतोय बरं का. एवढं फनी वाटला मला आजचा एपिसोड, तुम्हाला काय सांगू. पार्थ गेल्यानंतर या मानिनताई म्हणतात, मला माहितीये बाई नंदिनी, तुलना करू नये, पण या काव्याने तुझ्याकडून कोणतेच गुण घेतले नाही का ग. अशी न सांगता सवरता कुठेही निघून जाते ही, अशी कशी बहीण आहे ग तुझी, तूच सांग. तू अशी कधीतरी न सांगता घर सोडून जाशील का. आता अजून या दोघांचं भांडण चालू आहे बरं का. म्हणजे सिच्युएशन काही असो, बायका भांडणाचा मुद्दा सोडत नाही हे खरं आहे. आता ही नंदिनी त्या जीवाकडे बघते आणि म्हणते, नाही हो आई, न सांगता सवरता नाही जाणार, चांगली सांगून जाईल मी. गेले तरी जाताना नीट सांगून आणि विचारूनच जाईल. आता जीवा लागली तिच्याकडे पाहायला लागतो. नंदिनी म्हणते, सॉरी आई, यांच्या ड्रेसिंगची वेळ झाली आहे, तुम्ही जरा यांना ते ड्रेसिंग करून द्याल का, मी फोन करून बघते कुठे आहे काव्या. मग आता मानिनीताई जीवाला घेऊन जातात. आता इथे पुन्हा ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक लावलं त्यांनी. यांची सवयचे प्रेक्षकांनो, बाकी काही सुचलं नाही ना, ढंगचिक ढंगचिक. नाहीतर लग्नानंतर होईलच प्रेम असं ते लावून देतात. आता त्या काव्याचा काही कॉन्टॅक्ट होईना, त्यामुळे हिला आलं टेन्शन. बरं याच्यावर नाही मजेशीर आज काय काय घडलंय बघा. आता हा पार्थ लिटरली रस्त्यावर शोधतोय बरं का काव्याला, ती सापडत नाहीये म्हणून. जसं काही आता काय बोलू, मला जरा विचित्र वाटलं हे सगळं. आता पार्थ तिकडे तिकडे बघतो, शोधाशोध करतो, त्याला काही सुचेना कुठे गेली असेल काव्या, काय करावं आता. तो फोटो पण दाखवतो रस्त्यावर सगळ्यांना. आणि आता अचानक त्याला काय वाटतं प्रेक्षकांनो, की रम्याला फोन करून विचारा, रम्याला काही सांगितलं असेल काव्याने तर, म्हणून तो फोन लावतो रम्याला. हा सगळ्या पोरींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो असं नाही वाटत का तुम्हाला. जोक तर बघा, पार्थने रम्याला फोन लावून विचारलं, हॅलो रम्या, अगं तुझ्यासोबत काव्या आहे का. त्यावर रम्या म्हणते, काव्या माझ्यासोबत नाही रे, असं का विचारतोय. पार्थ म्हणतो, बरं बरं चल ठेवतो फोन. मग आता लगेच रम्या म्हणते, अरे अरे थांब थांब पार्थ, सांग ना काय झालंय. अरे मी तुला मदत करू शकेल, सांग तर खरी काय झालंय. पार्थ मग तिला सांगतो, काव्या सापडत नाहीये. रम्या म्हणते, काय. मग पार्थ म्हणतो, हो ना, गेले 2 तासापासून आम्ही शोधतोय, त्या घरात नाहीये. मैत्रिणीलाही फोन केला, त्या नाहीयेत, कोणाला काही माहिती नाहीये. अगं काही कळत नाहीये, आता काय करावं. लगेच रम्या म्हणते, अरे असं कसं अचानक झालं, काल तर तिने अभ्यासाला सुरुवात केली आणि आज गायब पण झाली. काय रे बाबा पार्थ, काही वाईट साईड झालं का. लगेच आता पार्थ म्हणतो, शट अप रम्या, तू काय बोलतेस कळतंय का तुला. रम्या म्हणते, सॉरी रे पार्थ, सॉरी. अरे काय ना, म्हणजे असं काही झालं की मनात असे विचार येतात रे, कसं झालं ना माझं, सॉरी. अरे तू काळजी नको करूस, असेल ती आजूबाजूला, मिळेल बघू आपण. पार्थ म्हणतो, मी शोधतोय काव्याला, आणि तुझा काही कॉन्टॅक्ट झाला काव्याशी, काही कळलं तर मला कॉल कर लगेच. आता रम्या म्हणते, बरं बरं मी कळवते हं तुला, टेक केअर. आता पार्थने फोन ठेवून दिला आणि आता तो इकडे तिकडे शोधतोय. आता या रम्याला एवढा आनंद झालाय की विचारू नका.
परमानंद झालाय तिला काव्य हरवली म्हणून. आता ती विचार करते, फोन ठेवल्यावर ही काव्य मिळालीच नाही, सापडलीच नाही तर काय मज्जा येणार ना. म्हणजे पार्थला आणि मला एकत्र येण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. येस येस येस, आता ही गुड न्यूज मी आईला देते, असं म्हणून तिने वसू आत्याला फोन लावलाय. आता माहितीये का प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे. तो असा की आता काव्य नकळतपणे या पार्थच्या प्रेमात पडली आहे बरं का. आता पार्थ तर न सांगता सवरताईच्या प्रेमात पडलेलाच आहे, ऑलरेडी आपण बघतच आहोत. आता हा पार्थ डिलिव्हरी बॉय म्हणून तिथे जाणार आहे आणि आता जीवा पण नंदिनीला सांगणार आहे की मला तुझ्यासोबतच राहायचंय आणि मी तुझ्यासोबतच संसार करणार आहे. पण मानिनीताई मात्र डिटेक्टिव्ह झाल्यात, त्या आता शोधून काढणार आहे काही झालं तरी काव्याची काही भानगड आहे का, पार्थची काही भानगड आहे का. या म्हणजे ते आले ना त्या कोणत्या त्या फार्म हाऊसवरून, तिथून आल्यापासून कोण जास्ती नाटकी वागतंय, कोण चांगलं वागतंय, याचा सगळा एक आराखडा त्या मानिनीताईंनी केलाय आणि त्या आता शोधाशोध करणार आहे. पण आता बघा काय झालंय, रम्याने वसू आत्याला कळवलंय झालेला प्रकार. म्हणजे वसू आत्या घरात असून त्यांना काही माहिती नाही आणि आता ही गाडीत आहे आणि पार्थचा फोन आला म्हणून हिला कळलंय. तर बघा, अनिशा आता या काव्याच्या माहेरी जाते आणि म्हणते काकू काव्य इथे आली आहे का. आता त्या काव्याच्या आई म्हणतात अगं हो मगाशीच आली आहे ती. अनिशा म्हणते थँक गॉड इथे आली आहे ती. आता ती काव्याची आई घाबरते ना, त्या म्हणतात का गं असं का बोलतेस तू. अनिशा म्हणते एक नंबरची मूर्ख कार्टी आहे ही काव्या, एक मुस्काटात लगवून दिली पाहिजे हिच्या. काय यांनी कांड करायचे आणि आम्ही गॅसवर बसायचं का. अनिशा जरा टपोरी भाषेत बोलते, हिला अक्कलच नाहीये बघा काकू. आता त्यांना काही समजलं नाही ही काय बोलते, पण आता त्या म्हणतात काय गं अगं काय झालंय, तू एवढी का धापा टाकत आली आहेस, मोबाईलवर काय बोलतेस तू माझ्याशी बोलता बोलता, काय मोबाईलवर काही टाईप करतेस का. ती अनिशा म्हणते अहो काकू मी पार्थ जिजूंना मेसेज करतीये. अहो ती घरात न सांगता आता तिचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही या आणि म्हणतात अगं बाई जरा थांब, कोणाला न सांगता म्हणजे काय प्रकरण काय हे मला सांग बरं बाई नीट. पार्थला का मेसेज करतेस तू. अनिशा म्हणते काकू काव्या न सांगता सवरता इथे आली आहे सामान घेऊन, तिथे सगळेजण शोधतायत तिला तिच्या सासरी. आता त्या काकू म्हणतात म्हणजे काव्याची आई म्हणते अगं पण तिने मला सांगितलं ती सांगून आली म्हणून. अनिशा म्हणते अहो काकू ती जर घरी सांगून आली असती तर मी कशाला इथे 70च्या स्पीडने स्कूटी चालवत इथे आले असते. अहो अख्खी देशमुख फॅमिली शोधते काव्याबाईला. आता त्या काव्याच्या आईच्या लक्षात येतं की काव्या त्यांच्याशी खोटं बोलली आहे. आता ही अनिशा म्हणते अहो हो ती धडधडीत खोटं बोलली तुमच्याशी, सगळ्यांचा जीव टांगणीला लावून ती इथे आली आहे. मी कळवते पार्थ जिजूंना काव्या इथे आली आहे. आता त्या म्हणतात नको नको थांब, तू नको कळवूस, मीच तिच्या घरी फोन करते, तू जा आणि काव्याला बोलव, तिला सांग तुझी आई चिडली म्हणून तुझ्यावर. अनिशा म्हणते बरं बरं काकू बोलवते. आता बघा प्रेक्षकांनो, या काव्याच्या आई फोन लावतात या मानिनीताईंना आणि मानिनीताईंनी असलं झापलंय ना काव्याला की विचारू नका, सॉलिड ओरडल्यात त्या. बरं ही काव्या पण अचानक कशी काय न सांगता चालली गेली ते तर माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं कालचं सगळं एपिसोड. पण जाऊ द्या, काल मला बरंही नव्हतं म्हणा, त्यामुळे माझी हिंमतच नव्हती प्रेक्षकांनो कालचा एपिसोड द्यायची, कारण एकच एपिसोड दिल्यामुळे गळा माझा प्रचंड दुखत होता घसा. तर बघा आता पुढे काय झालंय, या मानिनीताई त्या अनिशाला सांगतात जाय काव्याला बोलवणार. आता इकडे या मानिनीताईंचं डोकं दुखायला लागतं. मग तेवढ्यात त्यांच्या समोर चहाचा कप येतो. वसू आत्या असतात चहाचा कप घेऊन येणाऱ्या. आता यांना वाटतं नंदिनीनेच दिलाय, त्या म्हणतात थँक्यू नंदिनी. वसू आत्या म्हणतात नंदिनी नाही वसू आहे वसू. मानिनीताई म्हणतात अय्या वसूताई तुम्ही आहे, मला वाटलं नंदिनीच आली आहे. वसू आत्या लागली इमोशनल ड्रामा करतात बरं का आणि म्हणतात काय ग मानिनी, अगं तुला असं का नाही वाटलं मी असेल म्हणून. अगं या कालपरवा आलेल्या पोरी आहेत, याच्या आधी तर मीच तुझी काळजी घ्यायचे ना आणि तू माझी. कशाला ती नंदिनी येणार आहे तुझ्या समोर, तिच्या बहिणीने केवढे रंग उधळलेत, तिला आहे का काही तोंड तुझ्या समोर यायला. नाही म्हणजे ती तुझ्या समोर आली जरी बोलली जरी तरी ती तिच्या बहिणीचीच बाजू घेणार आहे बघ. आता तेवढ्यात यांचं बोलणं सुरूच असतं दोघींचं. तेवढ्यात ही नंदिनी म्हणते आई आई थांब मी देते माझ्या सासूबाईंना फोन, पण तू काव्याला सॉरी म्हणायला सांग बरं, ताबडतोब सॉरी म्हणायला सांग, तिला पण कळू देत केवढी चूक केली आहे तिने. आता इकडनं ही नंदिनीची आई म्हणते हो नंदिनी मी बोलते त्यांच्याशी आणि काव्याशी पण, तू आधी तुझ्या सासूबाईंना फोन दे बरं. नंदिनी म्हणते आई हे घ्या, अहो काव्या घरी गेली आहे, फोनवर आई आहे. आता या मानिनीताई आधी हात जोडतात आणि म्हणतात बाई देवच पावला ग माय. आता या वसू आत्या तोंड शेकून घेतात आणि म्हणतात बरं झालं हिला जायचंच होतं ना मायरी, मग इथे सांगून जायला काय लाज वाटत होती का तिला.
अशी कशी बहीण आहे ग तुझी नंदिनी बेफिकीर कुणीकडची? इथे आमचा पार्थ तिच्यावर जीव ओततो आणि माझी मानिनी किती जीव लावते तिला. काय ग नंदिनी, तुझी बहीण एक नंबरची उलट्या काळजाची आहे बघ. आता या मानिनी ताई म्हणतात, अहो थांबता का ताई, मी बोलू का आता तिच्या आईशी? आता बघा मानिनी ताईंनी फोन घेतलाय बरं का त्यांचा. आता हे सगळं त्या काव्याच्या आईच्या कानावर पडलं बरं का. काव्याची आई म्हणते, अहो ताई, काव्यानं मगाशीच इथे आली, मला माहित नव्हतं हे सगळं. म्हणजे तिला मी विचारलं पण मला असं वाटलं की ती आली असेल सांगून तुम्हाला, पण मला आत्ता कळालं अनिशा आल्यामुळे. रागवू नका, मी माफी मागते तुमची. आता तेवढ्यात अनिशाने काव्याला बोलवलंय बरं का. इकडनं या मानिनताई म्हणतात, असं शारदाताई तुम्ही कशाला माफी मागताय? तेवढ्यात आता काव्या तिथे आली आहे. मग तिची आई तिला दटावत म्हणते, ए काव्या, तुझ्या सासूबाईंचा फोन आहे, चुकाच्या चुका करते आणि मिजाज दाखवते. मला म्हणाली होती की पार्थला कळवणार आहे तू, आणि तू कोणालाच काही सांगितलं नाही ना. ए चल पटकन सासूबाईंना सॉरी म्हण, चल घे फोन. आता काव्याच्या हातात फोन दिला त्यांनी. आता जे त्या मानिनीताई बोलतात त्या काव्याला. काव्या म्हणते हॅलो. मानिनीताई म्हणतात, काय ग काव्या, तुला तुझ्या आईच्या घरी जायचं होतं तर सांगून जायचं ना, अचानक काय उठली निघून गेली तू? आता वसू त्याला आनंद होत असतो, त्या काव्याला ओरडत असतात. तर काव्या म्हणते, काकू मी पार्थना मेसेज करणारच होते, पण मानिनीताई म्हणतात, कधी कधी करणार होती मेसेज? वेळेवर जर मेसेज केला असता ना तर पार्थला असं तुला शोधत बाहेर फिरावं नसतं लागलं. काय ग, काय झालं काय ग तुला अचानक? आता ही काव्या अशी बालिश कारण देते बघा. ती म्हणते, काकू मला ना अभ्यास करायचा होता आणि घरामध्ये खूप डिस्टर्ब होत होतं. आता मानिनीताई तिला भारी उत्तर देतात. त्या म्हणतात, काय बोलतेस तू काव्या? अगं तुझं तुला तरी कळतंय का? अगं ज्याला अभ्यास करायचा असतो ना तो रस्त्यावरच्या लाईट खाली बसून पण अभ्यास करतो, आणि तुझ्याकडे तर अख्खी तुझी रूम आहे आणि स्टडी रूम मध्ये सुद्धा तुझा अभ्यास होत नाही का ग काव्या? काय सांगते मला कारण न सांगता निघून गेली. आम्ही सगळे इथे वेड्या पिशासारखे शोधतोय तुला. आम्ही सगळे काय तुला मूर्ख वाटलो का ग? आता काव्या ऐकून घेते बरं का चुपचाप. मानिनीताई म्हणतात, काव्या एवढं सुद्धा गृहीत धरू नये समोरच्या माणसाला. नंदिनी पण बिचारी चुपचाप ऐकून घेते. आता चूक झाली तर बोलणे खावेच लागणार. काव्या आता पुढे काही बोलणार तेवढ्यात मानिनीताई म्हणतात, चल चल आता काही सारवासारव करू नकोस. गेलीये ना आता तुझ्या माहेरी, तुझं माहेर पण एन्जॉय कर. तुझा काय अभ्यास तुला करायचा ना तो पण कर. येणार आहे का बाई परत? नाही म्हणजे येणार आहे का नाहीच येणार आहे, तू तिकडेच राहणार आहे का? मानिनीताईंनी थेटच विचारलं. पण आता काव्या काही तिकडून बोलत नाही बरं का, आणि हळूच म्हणते, मी तुम्हाला कळवते आई आठवणीने. मानिनीताई म्हणतात, बघ बाई तुला जमलं तर कळव आठवणीने. आणि मग काव्या म्हणते, आईशी बोला तुम्ही, आई इथेच आहे. आणि काव्याने तिच्या आईच्या हातात फोन दिलाय. नेमकं काव्याच्या मनात काय चाललंय ते काही समजेना उमजेना बाबा. आता डोक्याच्या वर चाललं सगळं. आता बघा, या काव्याच्या आईने फोन हातात घेतलाय. त्या म्हणतात, अहो मानिनीताई मी माफी मागते तुमची, काव्यावर रागवू नका हो. मग आता त्या मानिनीताई म्हणतात, शारदाताई मी तुमच्याशी नंतर बोलते बरं. त्यांचं आधीच डोकं उठलेलं असतं मानिनीताईंचं. मग आता काव्याच्या आईला पण टेन्शन आलं आणि पार्थच्या आईला पण टेन्शन आलं. असं काहीतरी त्यांनी दाखवलं. काय बाई, आणि आपल्या डोक्याला येतं ते वेगळं टेन्शन. मानिनीताईंनी फोन ठेवलाय बरं का. आता वसू आत्या म्हणतात, आता कशी सासू शोभते तू, बरं झालं बोलली. आता ती पुन्हा आली ना घरी ती काव्या, का तिला चांगलं ओरड, सोडूच नको तिला, आणि जरा सासूसारखं वाघ मानिनी. आता त्या मानिनीताई लगेच ढसाढसा रडायला लागतात बरं का. नंदिनी म्हणते, आई अहो काय झालं तुम्हाला? त्या बिचाऱ्या आता डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, मला आता काही सुचेनसच झालंय. नंदिनी म्हणते, तुम्ही काय रडताय आई? आता त्या म्हणतात, बाई नंदिनी, अगं कितीही ठरवलं ना सासूरायचं पण माझ्यातली आई जागी होते ग. मला फार काळजी वाटते ग तुम्हा सगळ्यांची. काव्याची पण मला किती काळजी वाटते ग. अगं असं वाटत होतं पोर कुठे गेली, काय गेली, कशी आहे, तिला काही झालं तर नसेल ना. तिच्या काळजीने जीव अर्धा झाला होता ग माझा. आता लगेच वसू आत्या म्हणतात, झालं दिली टाकून नांगी. अगं काय मानिनी, कशी विरघळतेस ग लगेच? म्हणूनच तर काव्यासारख्या सुना तुझा गैरफायदा घेतात. कसं कळत नाही बाई मानिनी तुला? मानिनीताई म्हणतात, ताई मला ना काहीच बोलायचं नाहीये या विषयावर. नंदिनी म्हणते, आई तुम्ही आराम करता का जरा? बसू आता म्हणतात, कर बाई कर, आराम कर. त्या काव्याच्या वागण्यामुळे आधीच मनस्ताप झालाय तुला. ए नंदिनी चल बरं बाई माझ्यासोबत स्वयंपाकघरात, आपण जरा जेवाय खावायचं बघू. सगळी जण भुकेली आहेत, जाय मानिनीताईंना सोडून ये आणि ये स्वयंपाकघरात. मग आता नंदिनी म्हणते, आई चला बरं, विचार नका करू जास्ती, चला काही लागलं सवरलं तर मला आवाज द्या. आता लगेच ही घेऊन जाते बरं का सासूबाईंना नंदिनी. आणि आता वसू आत्या तिथेच उभं राहून विचार करायला लागतात.
रम्या अगं तुझी 32शी वठली बर का. या वाक्याचा काय अर्थ होतो मला सांगा प्रेक्षकांनो. 32शी वठली म्हणजे काय, मी नवीनच ऐकलाय हा शब्द. तर आता वसू आत्या तेच बोलतात मनाशी आणि म्हणतात रम्या तुझी 32शी वठली बर का, म्हणजे बहुतेक सांगितलेलं वाक्य खरं झालं असं काहीतरी अर्थ असावा माझ्या अंदाजे. तर वसू आत्या म्हणतात आता यानं त्या कारणाने ही काव्या मानिनीच्या आणि पार्थच्या मनातून उतरली. परत एकदा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता लगेच रम्या वसू आत्याशी बोलताना दाखवली आहे. रम्या म्हणते आई 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 मजा आली ना आज. अगं क्या बात है, अगं बरं चांगलंच वातावरण तयार केलंस तू घरात. वसू आत्या म्हणतात मग काय, अगं मानिनीने असं झापलं बघ त्या काव्याला. मानिनी मधली खरी सासू बाहेर आली बघ. अगं वटपौर्णिमेच्या वेळेला कौतुक बिवतुक केलं तिने सुनेचं काव्याचं, पण आज काव्याला तिच्या शब्दांचा बडीमार सोसावा लागला. रम्या म्हणते आई हे ऐकूनच भारी वाटतंय मला. अगं काही म्हणा आई, हे सगळं माझ्यामुळे झालंय. ऑल क्रेडिट गोज टू मी. मी तुला वेळेत फोन केला म्हणून तू मामीचे कान भरू शकलीस. वसू आत्या म्हणतात हो ग बाई, नुसते कान नाही भरले मी, अशा पद्धतीने कान भरले की त्या मानिनीचा भडका उडालाय भडका. आता रम्या म्हणते आई आता हळूहळू त्या भडक्यामध्ये तेल टाकत राहा म्हणजे झालं. वसू आत्या म्हणतात काय ग रम्या, हे काय मला सांगायची गोष्ट आहे का, ते तर मी करणारच. या दोघी बहिणी माझ्या मनाविरुद्ध या घराचा उंबरठा ओलांडून आल्यात. त्यांच्या नशिबी मी कोणतं सुख पडूच देणार नाहीये. न जाणो एखादं सुख त्यांच्या पदरात पडलंच ना तर ते सुख त्यांना कसं बोचत राहील ना त्याची व्यवस्था मी बरोबर करणार आहे. हे बरं आहे त्या दोघी बहिणीमधली काव्या आता थोडे दिवस या घरात नाही. रम्या म्हणते आई काही दिवस गेली ती माहेरी, पण आता कायमची पाठवते बघ तिला माहेरी. आता लगेच वसू आत्या म्हणतात बरं चल नंतर बोलते तुझ्याशी. आता रम्या फोन ठेवते आणि लहान लेकरांना कॅडबरी दिल्यावर लहान लेकरं कसे करतात येस येस येस, तशी ती रम्या उड्या मारायला लागते. येस 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 सगळं माझ्या मनासारखं झालं असं ती उड्या मारायला लागते. प्रेक्षकांनो जरा घसा बसलाय माझा, प्लीज मला आजच्या दिवस उद्याच्या दिवस सांभाळून घ्या. बरं वाटतंय मला, पण आता सर्दी म्हणल्यावर 2-3 दिवस त्याचा असर राहणारच. तर बघा आता पुढे बघा, हा पार्थ आहे ना तो बाहेर आलेला असतो हॉलमधून. लगेच आता जीवा त्याच्या हॉलमध्ये आलेला असतो घरामध्ये. लगेच पार्थ येतो पळत पळत आणि या जीवाला म्हणतो ए जीवा, अरे काव्या माहेरीच आहे ना त्यांच्यात, त्यांना काही झालेलं नाहीये ना, खरंच त्या माहेरी आहे ना रे जीवा, अरे बोल ना काहीतरी बोल. आता जीवा म्हणतो हो हो काव्या सुख. या सीन मध्ये त्यांना असं दाखवायचंय की जीवाला रिअलाइज होतं की त्याचा भाऊ काव्यावर किती प्रेम करायला लागलाय. बघा बर का आता कसा म्हणतो पार्थ, बरं झालं बाबा काव्या सुखरूप आहेत असं म्हणून आता तो त्या जीवालाच मिठी मारतो बरं का. जीवाला काही समजतच नाही नेमकं काय झालं आपल्या भावाला. आता तो त्याला मिठी मारतो आणि म्हणतो अरे बरं झालं बाबा, अरे तू आत्ता सांगितलंस ना मला काव्या आहेत तिथे, तेव्हा माझा हा अडकलेला श्वास चालू झाला रे. काव्या सुखरूप आहेत एवढंच मला ऐकायचं होतं. आणि आता तो त्याचा चष्मा काढतो. जीवा म्हणतो तू काव्यावरती चिडला नाहीयेस का दादा. पार्थ म्हणतो चिडायचं काय त्यात काव्यावर, काव्या फक्त सुखरूप असू देत, बाकी मला काही नको. प्रेक्षकांनो दिस इज टू मच. म्हणजे ती बायको न सांगता सवरता माहेरी चालली गेली तरी पार्थ तिच्यावर चिडत नाहीये. काही दाखवतात, एवढा कुठे ड्रामा असतो का, आणि असं कुठे नवरा असतो का की एक शब्दही बोलणार नाही बायकोला, शक्यच नाही. आता पुढे लगेच पार्थ कसा म्हणतो त्या जीवाला, अरे जीवा माणसाबद्दल फिलिंग वाटायला लागल्या ना की त्याच्या वागण्याचं काही वाटत नाही रे. त्याने कितीही चुका करो पण त्याच्यात त्यांना माफ करायची ताकद आपल्यात आपोआपच येते. असं काही नसतं प्रेक्षकांनो, म्हणजे असेल ज्याचं त्याचं मत याबाबत वेगवेगळं, पण जेव्हा माणूस आपलंसं वाटतं ना तेव्हा त्याच्या बारीक बारीक चुका सुद्धा म्हणजे आपण त्यावर ओरडत नाही पण आपण नोटीस करतो. यार काही डायलॉग आहे. तर बघा आता जीवा म्हणतो दादा पाणी घे. मग आता लगे पार्थ पाणी घेतो, लगे टेन्शनमुळे तिथे बसतो. मग जीवाला रिअलाइज होतं बापरे आपल्या भावाचं किती प्रेम जडलंय काव्यावर, तो त्याच्या बायकोसाठी किती पॉझिटिव्ह आहे असं दाखवलं बरं का. आता एक्झॅक्टली काव्याच्या बाबतीत पण त्यांनी असं दाखवलंय आणि सोशल मीडियावर वगैरे पोस्ट फिरतायत की काहीतरी नवीन येणार आहे म्हणे लग्नानंतर मध्ये. यायला तर हवं कारण कॉम्पिटिशन टफ आहे बॉस. बघा आता पुढे काय घडलंय. ही अनिशा थांबलीये काव्याच्या माहेरी तिला सोबत करायला. आता अनिशाने तिला कॉफी दिली आहे बरं का काव्याला. ती अभ्यास करत असते, तिचं लक्ष बरं लागतं अभ्यासात, घरी न सांगता सवरता आली. तर बघा आता पुढे काय घडलं. जीवाला आलं टेन्शन. आता काव्याला कॉफी देते अनिशा, तेव्हा काव्या म्हणते थँक्यू पार्थ, म्हणजे काल तिनं काही कॉफी पिली नाही बरं का पार्थची परवा, आणि आता लागली अनिशाने कॉफी दिल्यावर थँक्यू पार्थ असं म्हणते. अनिशा म्हणते वा 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 वा, कॉफी मी बनवली आणि थँक्यू पार्थला बोलते का. काव्या म्हणते अगं चुकून निघालं माझ्या तोंडातून अनिशा, काय तू पण टाइमपास करतेस नुसता.
अगं मी आपली माझी माझी म्हणजे रात्रभर अभ्यास करते ना, मी कॉफी घेते आणि जाते. आता अनिशा म्हणते, काय झालं तुला काव्या? विचित्र का वागतेस तू? आता काव्या म्हणते, मी काय केलं आता? अनिशा म्हणते, अगं तू अंथरूण काय खाली घालतेस? अगं आपण दोघी बेडवर झोपूयात ना. आता ही हिच्या सवयीप्रमाणे अंथरूण खाली घालते असं दाखवलं, म्हणजे हिला पाडची खूप सवय झाली असं काहीतरी दाखवलं. अचानक एकमेकांवर प्रेम जडतंय बाबा यांचं. बापरे, शॉकिंगच आहे सगळं. पण आता इकडे बघा जीवाची काय कंडिशन आहे. आता जीवाला त्याच्या भावाने जे काही बोललंय ते सगळं आठवायला लागतं. पार्थ बोलला ना मगाशी, एखादं माणूस आपल्या जवळ असतं ना, त्याच्याबद्दल जेव्हा फिलिंग वाटायला लागते तेव्हा त्या माणसाबद्दल सगळं आपलंसं वाटायला लागतं रे जीवा. आता बघा जीवा विचार करायला लागतो, बापरे आता काय करू, माझ्या जीवाचा गुंता झालाय, काय करू मी आता? जे नेहमी करतो तेच करू का? नको नको ते नको करायला. काय करू आता, काय करायचं नेमकं याला तेच मला समजलं नाही. पण कधी नव्हे ते याला दुसरा शर्ट दिला बाबा. आता बघा त्याने काहीतरी ते पत्र घेतलंय हातात लिहायला आणि लेटर पॅड. तेवढ्यात तिथे नंदिनी आली आहे. मगाशी म्हणलं ना प्रेक्षकांनो, काही झालं तरी बायका भांडणाचा मुद्दा सोडत नाही, सिच्युएशन कुठली असो. नंदिनी आता चादर आणि उशी घेऊन बाहेर जात असते. जीवा तिला थांबवत म्हणतो, नंदिनी अगं थांब, अगं कुठे चालली आहेस चादर आणि उशी घेऊन? नंदिनी म्हणते, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी बाहेर हॉलमध्ये झोपणार आहे. जीवा म्हणतो, काय बोलतेस नंदिनी, अगं इथेच झोप ना. नंदिनी म्हणते, कशाला इथे झोपू मी, माझी जागा ओळखलीये मी, जाऊ देत मला बाहेर. जीवा म्हणतो, अगं बाई असं काय करते, मी सांगतोय ते ऐक ना. नंदिनी म्हणते, मी सांगितलं ना तुम्हाला, मला बाहेर झोपायचंय, जाऊ द्या मला बाहेर. आणि तसंही काळजी करू नका, सगळे झोपल्यानंतर मी जाईल आणि सगळे उठण्याच्या आत माझं आवरलेलं पण असेल, कोणाला काही कळणार पण नाही. अरे पण त्यांच्या घरात रम्या नावाचं भूत आहे ना, तिला तेव्हाच कळतं कोण काय करतं ते. आणि आता ती नंदिनी जाते बरं का अंथरूण पांघरून घेऊन बाहेर. जीवा तिला बरंच थांबवायचा प्रयत्न करतो पण ती नाही थांबत. आता ती गेल्यानंतर हा मोठा उसासा सोडतो आणि म्हणतो, अरे देवा, नंदिनी आता मला सोडणारच. तिचं एकूण वागणं बघता मला तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं, पण आता तिच्याशी नीट सगळ्या गोष्टी बोलण्याआधी मला माझ्या मनातला गुंता सॉल्व करायला हवा. माझ्या मनाची मनस्थिती मला आधी समजून घ्यायला हवी, त्याशिवाय मी हे सगळं सॉर्ट आउट करूच शकणार नाही. जीवा हे मनाशीच बोलत असतो, माझ्या मनातला गोंधळ आधी मला काव्याला सांगायला हवा, मग मला नंदिनीला उत्तर द्यायला हवं, त्याशिवाय हा गोंधळ सॉर्ट आउट होणार नाहीये. जीवा आता या काव्याला काय उत्तर देणार आहे प्रेक्षकांनो? म्हणजे ते जे लेटर पॅड त्यांनी घेतलं होतं ना, ते काव्याला पत्र लिहिण्यासाठी घेतलं होतं. अरे बापरे, हा तर फार मोठा गोंधळ आहे. काय टेन्शन येतो डोक्यात प्रेक्षकांनो ही मालिका पाहताना, बाप रे बाप. पण असो, आता बघूयात नेमकं यांच्या सगळ्यांमध्ये काय ट्विस्ट येईल ते. आता इथे तर त्यांनी हा एपिसोड संपवला. पुढच्या भागात बघा, आता हे पारचे बाबा आलेत आणि या नंदिनीला विचारतात, काय ग नंदिनी, काव्या घर सोडून गेली का काय? आता नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा, ती माहेरी गेली आहे अभ्यासासाठी. आता मात्र हे पारचे बाबा म्हणतात, तुला माहितीये, जीवाची जर बायको गेली असती ना घर सोडून, तर माझ्या जीवाने सगळं घर डोक्यावर घेतलं असतं. आता नंदिनी त्या गोष्टीचा विचार करायला लागते आणि आता जीवा नंदिनीला उचलून आणतो का काय काय की रूम मध्ये, कारण त्याने असे हात घातलेत बरं का तिच्या तिथे आणि असं उचलतोय अशी पोज दाखवली आहे. इकडे मानिनीताई विचार करतात, माझ्या पार्थच्या मनात काही नाहीये, पण नंदिनी, जीवा आणि काव्या यांच्या मनात काय येते मला शोधून काढायला हवं, असा त्या विचार करतात. आणि इकडे पार्थ डिलिव्हरी बॉय बनून त्या काव्याच्या माहेरी गेलाय त्या काव्याला बघायला, कारण त्याला करमत नाहीये ना म्हणून. बापरे प्रेक्षकांनो, बघूयात पुढे काय काय ड्रामा रंगतोय. आजचा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या स्वतःची, मी पण माझी काळजी घेते. धन्यवाद.